नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला सांगणार आहे स्कॉटलंडची गोष्ट, नवीन गोष्ट. गोष्टीचं नाव आहे आळशी बुनी आणि पर्या. खूप दिवसांपूर्वी स्कॉटलंड मधल्या एका डोंगराळ भागात बुनी नावाची एक बाई राहायची. तिच्या नवऱ्याचं नाव होतं अँगस. अँगस खूप मेहनती होता. शेती आणि घरकाम करण्यात तो कायम व्यग्र असायचा. आणि बुनी होती एक नंबरची आळशी. तिला कुठलंच काम करायला आवडायचं नाही. काहीही काम न करता नुसतं बसून राहायला तिला आवडायचं. सारखं तिला वाटायचं की कुणीतरी माझं सगळं काम केलं तर किती बरं होईल. मी छान निवांत आराम करू शकेन. एक दिवशी काय झालं, बुनी करत होती खीर. तिची नजर स्वयंपाकघरात आजूबाजूला गेली. फरशी घाण झालेली होती, खीर काढला नव्हता, खरकट्या ताटल्या तशाच न धुता सिंक मध्ये पडून होत्या. अतिशय अव्यवस्थित होतं सगळं. बुनीच्या मनात विचार आला, अरे देवा, अजून किती काम करायचं राहिलंय माझं. तेवढ्यात बुनीला तिच्या आजीने सांगितलेली एक गोष्ट आठवली की डोंगराळ भागात पर्या डोंगराळ भागात राहतात. जर त्यांच्यासाठी खूप साय घालून खीर केली ना तर ते येतात आणि आपण सांगू ते काम करतात. असं तिच्या घराच्या मागे होतं शेत आणि त्या शेताच्या मागे असलेल्या डोंगरावर पर्या राहतात असं तिने ऐकलेलं. मग तिने पटपट खूप साय घालून खीर केली आणि बाहेर पातेलं ठेवलं घराच्या बाहेर आणि हळूच लपून बघत बसली. काय चालू, कधी येतात त्या पर्या, वाट बघत बसली. मग तिला जास्त वेळ वाट पाहावीच लागली नाही. मुळे लगेचच तिला कुणीतरी पळत असल्याचा आणि कुणीतरी जोरात बोलत किंवा भांडत असल्याचा आवाज आला. तिला हळू डोकं दाखवून बघितलं. तिला काय दिसलं माहितीये? जवळपास 20 छोट्या पर्या आणि छोट्या म्हणजे जेमतेम 1 फूट उंचीच्या पर्या त्या खिरीच्या भोवती जमा झाल्या होत्या. आणि बघता बघता त्यांनी खीर संपून टाकली की. मग त्या दाराजवळ आल्या. त्यांनी दार वाजवलं. मुनींनी दार उघडलं आणि पर्याचं स्वागत केलं. बुनी म्हणाली, तुम्ही माझं काम करायला आला आहात ना? बुनी खुशून म्हणाली. मग पर्या म्हणाल्या, हो हो, म्हणजे काय? मग पर्या म्हणाल्या, आम्ही तुमचं सगळं काम करू घरातलं, पण एक मात्र लक्षात ठेव, आम्हाला सारखं काहीतरी खायला लागतं बर का. मग तू आधीच बॅनॉक्स बनवायला सुरुवात कर. बॅनॉक्स म्हणजे गहू, ओट्स यांनी बनवलेला एक केक असतो. तो स्कॉटलंडचा विशेष केक असतो आणि तो जरा अगोडच असतो. मग पर्यांनी बुनीला बॅनॉक्स बनवायला सांगितले. बुनी म्हणाली, ठीक आहे. आधी स्वयंपाकघरात गेली. इकडे काही पर्यांनी फरशी पुसायला घेतली. काही पर्यांनी जळवत आणि कोळ्याची जाळी साफ करायला लागले. काही जणी सोफा, खुर्च्या ह्याच्यावरची धूळ जाळायला लागल्या. काही तर स्वयंपाकघरात शिरल्या आणि लोणी करायला सुरुवात केली. अख्खा घर भरून बाळांनी नुसता सपाटा लावला होता. इकडे बुनीचे बॅनॉक्स बनवून झाले आणि ते बॅनॉक्स टेबलवर ठेवले आणि सोफ्यामध्ये बसून स्वतःची पुटपुटली. आणि मस्त मी बसते आणि या पर्या माझं सगळं काम करतील. पण जसे ते बॅनॉक्स थंड झाले, पर्या सगळं काम सोडून टेबल पाशी गोळा झाल्या आणि बघता बघता त्यांनी मला संपूर्ण टाकले.
चाल मोदी, आम्हाला अजून एवढेच डायलॉग पाहिजे, जा पटकन सुरू कर. बुनीला आता परत डायलॉग्स करायला लावले. असे तर डायलॉग तिने इतके वेळा केले की तिने शेवटी बोलणं सोडून दिलं. तिला आता भीती वाटत होती की जर आपण पराला डायलॉग देणार नाही असं म्हटलं आणि त्यांनी त्यांच्या जादूने आपल्याला डोंगरावरती लपवून ठेवलं तर. असा विचार करत असताना तिच्या लक्षात आलं की डायलॉग्स करून करून तिच्याकडचं ओटचं पीठच संपलंय आणि तेवढ्यात पऱ्या म्हणाला अजून माणूस बनव. अरे देवा, आता काय करू? हे सांगणं वाचून काय पर्यायच नव्हता. बुडी पर्यंत म्हणाली, परांदो, माझ्याकडचं ओटचं पीठ संपलंय, मी पटकन दुसऱ्याकडून घेऊ का? नशिबाने पर्यांनी तिला परवानगी दिली. जशी तिला बाहेर जाण्याची संधी मिळाली तशी ती पळत पळत जेमिमा आजीकडे धावली. जेमिमा आजी खूप हुशार होती. मग तिथे जेमिमा आजीकडे रडतच गेली. जेमिमा आजी, माझी मदत कर ग. हे काय होतंय बघ, या पर्या तर इतकं खातायत का सांगू मी तुला आता. मला या पर्यापासून पिच्छा सोडवायचा आहे ग, सांग ना. ती जेमिमा आजी पण हुशार होती. ती म्हणाली, आधी मला सांग की त्या पर्या तुझ्या घरात शिरल्याच कशा? बुनींनी मान खाली घातली आणि म्हणाली की वीस त्याच्यासाठी खूप साय घालून खीर केली. मला वाटलं ते खीर खायला येतील आणि मला सगळं काम करून देतील, पण काहीतरी वेगळंच घडून दिसलंय, सांग ना ग. ही म्हणाली, बर, तुला तुझ्या आईशी बनायचे सुख समज. मग ती म्हणाली की या पुढे असा आळशीपणा कधीच करू नकोस. मुलीने मान डोलावली. जेमिमा आजी म्हणाली, आधी मला आता नीट ऐक. जसं तू घरापाशी पोहोचलीस, घरात जायच्या आतच बाहेरच ओरड, पळ्यात तुमच्या घराला आग लागलीये. मग त्या पड्या बाहेर येतील सगळ्या आणि जोरात सुचाट त्याच्या डोंगरावरती पळतील. मुली म्हणाली, अरे वा, किती मस्त. मुली खूप खुश होईल. मग जेमिमा आजी म्हणाली की थांब, लगेच खुश नको होऊस. जर त्या पर्या घरी पोहोचतील आणि बघतील की घराला काय आगच लागली नाहीये, मग ते चिडतील खूप आणि त्यांनी ते तुझ्या तुला त्यांना कळेल की तू त्यांना घरी पाठवण्यासाठी असं सांगितलंयस. मग त्या मात्र खूप चिडतील आणि त्या तुला त्यांच्या घरी जाण्यासाठी जबरदस्तीने येतील. ह्याच्या बघू एकच मार्ग आहे. जसे ते पहिला निघतील तसं तू घरात जा पटकन आणि जी त्याची कामं केली आहेत ती पूर्वीसारखी करून ठेव. म्हणजे घासलेली भांडी खराब करून ठेव, घरात नुसता पसारा करून ठेव, असं. मग बुनी म्हणाली, बरं, मी असंच करेन. बुनी धावीने घराकडे गेली आणि घराबाहेरच ओरडली, पळ्यांनो, तुमच्या घराला आग लागलीये. मग सगळ्या पळ्या बाहेर आल्या आणि एकदम सुसाट डोंगराच्या दिशेने पळायला. बुनी पटकन घरात गेली आणि तिने घरावरती नजर फिरवली. आता किती छान दिसतंय बुनीचं घर. मग बुनीने पटपट काम करायला सुरुवात केली. जी मस्त केलेली काम, म्हणजे तिने नजर फिरवली, पण तिला आता हे सगळं पूर्वीसारखं करणं नुसतं तिला जीवावरच आलेलं होतं. मग तिने सुरुवात केली काम करायला, म्हणजे घासलेली भांडी खराब असं काहीतरी करून घेतली. कधी तिचं काम होतंय तेवढ्यात दरवाजा ह्याच्यामध्ये दरवाजा वाजवला, टक टक टक.
आणि चिडलेल्या परांचा पण आवाज आला, दरवाजाचा आवाज आला आणि चिडलेल्या परांचा पण आवाज आला. पऱ्या म्हणाल्या, पटकन दार उघड बुनी, पटकन दार उघड. मी बॅनॉक्स जातीये आणि जर मी आले तर बॅनॉक्स जळून जातील. मग पऱ्याने एक चक्कल लढवली. पऱ्याने सगळं आवडलं असल्यामुळे पऱ्या जिची वस्तू सांगतील ते ती वस्तू करेल असं त्यांनी चक्कल लढवली. मग झाडण्याच्या झाडूला त्यांनी हाक मारली, झाडू इकडे ये आणि आमच्यासाठी दार उघड. पण झाडू म्हणाला, मी नाही येऊ शकत, मला बुनीने परत उलट करून ठेवलंय. कपडे धुण्याच्या मशीनला तिने बोल, मशीन ये आणि दार उघड. मशीन म्हणाल, मी नाही येऊ शकत, बुनीने माझ्यामध्ये सगळे धागे अडकून ठेवलेत. आणि जसं ते सांगतील त्या वस्तू हेच सांगत होत्या, कारण बुनीनी जेमीने सांगितल्यामुळं सगळं पर्यांनी जे केलेलं ते त्यांनी परत पूर्वीसारखं करून ठेवलेलं. आणि शेवटी त्यांनी दाराच्या फटीतून बघितला. त्यांना एक बॅनॉक कोपऱ्यात पडलेला दिसला. ते लगेच म्हणाले, बॅनॉक इकडे आणि आमच्यासाठी दार उघड. तो बॅनॉक लगेच गोल गोल फिरायला लागला ना दार उघडण्याकरता. दरवाजाची गेला. बुनीने बघितलं मात्र आणि पळत जाऊन तिने बॅनॉक घेतलाय त्याचा तुझा करून टाकला. आता एवढा सगळा प्रसंग चालू असताना मध्येच अँगसनी हाक मारल्यामुळे या पऱ्यांची जादू बंद झाली आणि सुसाट डोंगराच्या दिशेने पळाली. आणि ह्या गोष्टीमध्ये तर मात्र बुनीने मात्र धडा घेतला की आळशीपणा अजिबात करायचा नाही. आणि तुम्हाला माहितीये का, तिने एक काम मात्र कधीच केलं नाही. कुठलं माहितीये, बॅनॉक्स करण्याचं. आणि तुम्हाला गंमत माहिती का स्कॉटलंड बद्दल? तुम्हाला माहिती का स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी काय, म्हणजे नॅशनल ॲनिमल कुठला आहे ते? युनिकॉर्न. तो युनिकॉर्न खरा नसतोच, गोष्टीच असतो. पण आपल्या जे स्कॉटलंड मधल्या जे पौराणिक कथा आहेत ना त्याच्यामध्ये या युनिकॉर्नचा उल्लेख असतो. कशी वाटली गोष्ट? मस्त आहे ना? धन्यवाद. 3 मिनिटं.